जळगावमध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक छोटे नदी नाले ओसंडून वाहू लागलेत. अशात भुसावळ तालुक्यातून हातनूर धरणामध्ये पाण्याची पातळी वाढली असून तापी नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. या संदर्भात अधिक माहिती घेतली आमचे प्रतिनिधी आत्माराम पाटील यांनी. गेल्या 2 दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रात पावसाने जरी जोर धरला असेल, परंतु उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याचा जर आपण एकंदरीत विचार केला तर जळगाव जिल्ह्याची जी मुख्य नदी आहे, जिला आपण तापी या नावाने संबोधतो, या तापी नदीच्या भुसावळ तालुक्यात जे हातूर हे जे मोठा प्रकल्प याने जो मोठा धरण बांधलेला आहे, या धरणामुळेचा विसर्ग जवळजवळ 42 दरवाजांपैकी जवळजवळ 11 ते 12 दरवाजे त्यांनी उघडलेले आहेत. आणि या 11 ते 12 दरवाजे उघडल्यामुळे जवळजवळ 26,000 क्युसेक पाणी हे जवळजवळ नदीपात्रात सोडण्यात आले आहे. यामुळे जे नदीकाठातील जे गावं आहेत त्या गावांना नागरिकांना सतर्कतेचा इशारा हा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. आपण एकंदरीत जर चोपडा तालुक्याचा विचार केला तर या 2 दिवसापासून जो पावसाची जी रिपरिप सुरू आहे, यामुळे जनजीवन विस्कळीत होताना आपल्याला दिसत आहेत. कारण की जे शेतमजूर आहेत ते शेतमजुरांना हाताला काम नाही, शिवाय शेतात जे तण म्हटलं जातं ते तणांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना कामांना कुठेतरी अडथळा या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं जर पाहायला गेलं तर सध्या सर्वत्र महाराष्ट्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही जोरात सुरू आहे. यामुळे शेतमजूर देखील पाहिजे तसं शेतात कामात येताना दिसत नाहीत. कारण की ते ऑनलाईन फॉर्म भरणे किंवा ऑफलाईन फॉर्म भरणे, कागदपत्र जमवणे यासाठी ते त्याच कामाकडे जास्त वळताना दिसत आहेत. यामुळे शेती कामातील जे काम आहेत ते पूर्णतः ठप्प झालेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट आत्माराम पाटील, न्यूज अनकट, चोपडा.